तेवढ्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे नागपूरमधनं एक मोठी बातमी येते। हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आलेला आहे। अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक हे घटनास्थळी दाखल झाले। नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये त्यामुळे चांगलीच खळबळ माजली। इथे आपण हॉटेलच्या बाहेरची दृश्य पाहत आहोत। अग्निशमन दल आणि बॉम्ब शोध पथक हे सध्या दाखल झालेलं आहे नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये आणि इथे जोरदार शोध मोहीम राबवली जाते। अधिक माहिती घेऊयात। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, सकाळी मेल आला होता या हॉटेलमध्ये आणि हॉटेलला ओढून देण्याची धमकी देण्यात आली होती। असं सांगण्यात आलं होतं मेलमध्ये की या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि 9:30 नंतर कधीही त्याचा बॉम्बचा स्फोट होईल। तर ते मेल मिळाल्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं। तर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पथक, अग्निशामक दल, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड हे सगळी पथकं तिथे पोहोचलेली आहेत। बॉम्ब शोधक श्वानाला आणून तपासणी पण करण्यात आलेली आहे। अद्याप तशी काही स्थिती वस्तू मिळालेली नाहीये, पण तरीही शोध सुरू आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। बाहेर बघ्यांची गर्दी जमलेली आहे, पण एकूणच खरोखर बॉम्ब आहे की धमकीचा पोकळ मेल होता हे अद्याप कळलेलं नाहीये। नक्कीच, आणि या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेऊच तुर्तास। धन्यवाद या माहितीसाठी संजय।